118 पान क्रमांक 745 पान क्रमांक 745 परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकार स्तुती. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलीने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वरचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेशाचा धावा केला, तो ऐकून परमेशाने मला प्रशस्त स्थळी नेले. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, म्हणून माझे काय काय. माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझे इच्छेप्रमाणे झालेली मी पाहिल. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. सर्व राष्ट्राने मला घेरले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरिले आहे, खरोखर मला घेरिले आहे. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला मधमाशांप्रमाणे घेरले आहे, काट्या कुट्यांच्या आगीप्रमाणे ते विझून जातील. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिला, पण परमेश्वराने मला सावरिले. माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करीतो. परमेश्वराचा उजवा हात उभारलेला आहे, परमेश्वराचा उजवा हात पराक्रम करतो. मी मरावयाचा नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. परमेश्वर मला जबर शासन केले, तरी मला मृत्यूच्या हवाली केले नाही. माझ्यासाठी नीतिमत्वाची द्वारे उघडा, म्हणजे मी त्यातून प्रवेश करून परमेशाचे उपकार स्मरण करीन. हे परमेश्वराचे द्वार आहे, यातून नीतिमान प्रवेश करोत. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकार स्मरण करीतो. परमेश्वर करो वाचलेले वचन आशीर्वादित हो. आमेन. आमेन. यावेळेस जुना करारातून उत्पत्ती या पुस्तकातून 12 अध्याय 1 ते 3 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. जुन्या करारातून उत्पत्ती 12 1 ते 3 वचने आपण ऐकूया. अब्रामास देवाचे पाचारण. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. आमेन. हालेलुया. यावेळेस नवीन करारामधून पत्राचे वाचन इब्री पत्र याचा 11 अध्याय 3 ते 6 आपल्यासाठी पेत्र संकल्प वाचतील. इब्री पत्र 11 अध्याय 3 ते 6 पण ऐकूया. विश्वासाने आपल्याला कळते की देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की ते जे दिसते ते दृश्य वस्तूपासून झाले नाही. विश्वासाने हाबेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, त्याने करून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानाच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्यापि बोलत आहे. हानोकाला मरणाचा अनुभव येऊ नये म्हणून त्याला विश्वासाने लोकांतरी नेण्यात आले आणि तो सापडला नाही, कारण त्याला देवाने लोकांतरी नेले. लोकांतर होण्यापूर्वी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोविषवीत असे आणि विश्वासा वाचून त्याला संतोषवणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफल देणार आहे. देवा वाचली सर्व वचनं आपण सर्वांसाठी आशीर्वादाची करू. त्याच्या नावाला मान सन्मान करू आता आणि सदा सर्व काळ असो.
आमेन. आमेन. यावेळेस आपण उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन होईल. आजचे जे शुभवर्तमान आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 14 ते 21 वचने. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 14 ते 21. भूतग्रस्त मुलगा. नंतर ते लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे येऊन त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा, कारण तो फेफरेकरी असून त्याचे फार हाल होतात. तो वारंवार विस्तवात पडतो व वारंवार पाण्यात पडतो. मी त्याला आपल्या शिष्यांकडे आणले, परंतु त्यांना त्याला बरे करता आले नाही. तेव्हा येशूने उत्तर दिले, अरे रे, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोटवर तुमच्याबरोबर राहावे, कोटवर तुमचे सोसावे. त्याला येथे माझ्या जवळ आणा. नंतर येशूने भूताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास ते सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. तरी पण प्रार्थना व उपास ह्या वाचून असल्या जातीचे भूत निघत नाही. वाचले वचन परमेश्वर आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदान सर्व काळ असो. आमेन. महिमा आणि गौरव देतो बापा. खरोखर तू महान परमेश्वर आहेस. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस. आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू हा दिवस जोडलास. आम्हाला या प्रार्थना मंदिरामध्ये तू घेऊन आलास म्हणून आम्ही धन्यवाद करतो. आम्ही प्रत्येक जण प्रपिता परमेश्वरा, आम्ही जसे आहोत तसे तुझ्या चरणी येत आहोत. प्रपिता परमेश्वरा, कळत न कळत झाले प्रत्येक पापांची, अपराधांची आम्हाला तू क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला तू शुद्ध कर. अशी विनंती, अशी प्रार्थना आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. माझ्या परमेश्वरा देवा, यावेळेस प्रपिता परमेश्वर प्रत्येकाला तू स्पर्श कर. तुझ्या अंतःकरणामध्ये प्रपिता परमेश्वर, आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तुझं वचन येऊ दे. प्रपिता परमेश्वर, आम्हाला तुझ्या चितलेल्या हाताने तू स्पर्श कर. प्रपिता परमेश्वर, आम्हाला माहीत आहे की तुझी नजर आमच्यावरती आहे. प्रभू, तुझ्या तळात हातांवरती आमचे नाव तू कोरून ठेवलेले आहेस आणि आम्हाला तू आशीर्वादित करणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद करतो प्रत्येक गोष्टींसाठी प्रपिता परमेश्वरा. थँक्यू जीसस. प्रभू, आज जे काही प्रपिता परमेश्वर माझ्या मुखातून जे काही वचन येणार आहे ते प्रत्येकाच्या अंतःकरणाला प्रभू छिदून आणि भेदून जाऊ दे. प्रभू, प्रत्येकाला ते प्रपिता परमेश्वर पोषक असं असू दे. प्रत्येकाची आत्मिक भूक आज यावेळेस भागू दे प्रभू, अशी मी प्रार्थना करतो प्रपिता परमेश्वर. धन्यवाद करतो. पुढचा संपूर्ण वेळ काळ तुझ्या हातामध्ये संपवून देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तू ऐक. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण शास्त्रपाठ घेतले तर शास्त्रपाठावरून थोडाफार अंदाज आला असेल की आपला साधा विषय असेल, है ना? कुठला विषय असू शकतो? विश्वास. बरोबर. साधा जरी म्हटला, मी साधा शब्द वापरला, पण प्रत्येक विश्वासू, मी ख्रिस्ती म्हणत नाही कारण ख्रिस्ती आपण सर्व म्हणून घेतो स्वतःला, पण मी विश्वासू का म्हणतो? कारण प्रभू येशू ख्रिस्तावरती जो खरा विश्वास ठेवतो तो आजचा खरा ख्रिस्ती. बरोबर बरोबर. आणि ते आपण विश्वासू म्हणून घेतो. आणि ख्रिस्ती ह्या जगामध्ये भरपूर आहेत. किती आहेत? ह्या जगाचं कॅल्क्युलेशन केलं, जगामध्ये ख्रिस्ती लोकांचा जर सर्वात जास्त लोक ख्रिस्ती आहेत. ख्रिस्ती हे नाव ख्रिश्चन म्हणू शकतो आपण त्यांना. पण विश्वासू किती लोक आहेत असा प्रश्न विचारला गेलो तर थोडे. हालेलुया. आता हे विश्वासू ह्या शब्दावरून आपण सुरू करूया. विश्वास जरी साधा आपण म्हटलो की साधा विषय आहे, पण प्रत्येक विश्वासू लोकांचा जो पाया आहे तो विश्वास आहे. म्हणून आपण त्याला विश्वासू असं नाव दिलेलं आहे. बरोबर.
विश्वास हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा पाया आहे, प्रत्येक व्यक्तीचा पाया आहे, ख्रिस्ती असो किंवा विधर्मी असो. हालेलुया. आपण आता थोडंसं विश्वासावरती बोलूया की आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो म्हणून आपण विश्वासू. आणि जे कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही किंवा देवावरती विश्वास ठेवत नाही त्यांना आपण काय म्हणतो? नास्तिक. काय म्हणतो? नास्तिक. की कुठल्याच गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. आणि जे विश्वास ठेवतात त्यांच्या शब्दांमध्ये काय असतं? त्यांच्या शब्दांमध्ये असे शब्द असतात, आपण बोलण्यामध्ये असे शब्द असतात की देव आहे, देव जग चालवतं, देवाने मला जन्म दिलेला आहे, देवाने सर्व काही बनवलेलं आहे, देव माझ्या जीवनामध्ये कार्य करतो, देव सगळी परिस्थिती बदलेल. बरोबर. आणि जो अविश्वासू असतो, जो नास्तिक असतो, त्याच्या बोलण्यामध्ये काय शब्द असतात? देव नाही, देव नाही. हे जग जसं चालत आलेलं आहे, सायन्स आहे, सायन्सच्या हिशोबाने कितीतरी करोडो लाखो वर्षांपूर्वी जग तयार झालेलं आहे आणि हे चालत आलेलं आहे आणि ज्याच्या नशिबामध्ये जे लिहिलेलं आहे तेच होणार. जरा तुम्ही पण बोला. आपणच आहोत, आज फॅमिली आहोत आपण. हालेलुया, हालेलुया. येस. तर अविश्वासू व्यक्तीचं बोलणं कसं असतं? असं असतं, जे लिहिलेलं आहे तेच होणार. बोला जरा, जे लिहिलेलं आहे. हालेलुया. हे कोणाचं असतं वक्तव्य? अविश्वासू व्यक्तीचं. बरोबर. आपण कोण आहोत? विश्वासू. आता गफलत कुठे होती माहितीये? एक विश्वासू व्यक्ती दोन्ही गोष्टींना मिक्स करतो. त्यावेळेस आपल्या सवलतीप्रमाणे थोडा वेळ चर्चमध्ये आलो की विश्वास आणि ज्यावेळेस आपण जगामध्ये जातो, जगामध्ये घोळका असतो, गप्पा मारत असतात आणि त्यावेळेस त्यांच्या बोलण्यामध्ये नाही का होकार भरतो आपण. हा बरोबर आहे, जे लिहिलेलं तेच होणार आहे, जे लिहिलेलं ना तेच होणार आहे, काय नाही. मग जे लिहिलेलं ते होणार आहे, मग तुमचा विश्वास जे देवावरती आहे ते कुठं आहे? तुम्ही चुकताय की ज्या ठिकाणी लोक बोलत आहेत ते तर अविश्वास आहेत, ते बोलणार, पण आपलाच विश्वास कुठं आहे? हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे ही गफलत ज्यावेळेस होते ना, त्यावेळेस एक विश्वासू व्यक्ती विश्वासू असून सुद्धा, त्याचा प्रभू येशूवरती विश्वास असून सुद्धा जे कार्य आपल्या जीवनामध्ये व्हायला पाहिजे ते होत नाही. आणि आपल्याला प्रश्न पडतो की त्याच्या जीवनामध्ये एवढे आशीर्वाद येतात, त्याच्या जीवनामध्ये हे सगळे बदल घडलेले आहेत, पण माझ्या जीवनामध्ये का बदल नाही? माझ्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी तसेच का चालू आहेत? हालेलुया. मला एक गोष्ट सांगा, आपण डोक्याची गोळी खाल्ली, आपली कंबरदुखी कशी बरं होणार? कशी बरं होणार? नाही, मी डोक्याची गोळी डिस्प्रिन खाल्ला ना मी. अहो तुम्ही डिस्प्रिन खाल्ली, डोक्यासाठी खाल्ली. हालेलुया, हालेलुया. आपल्याला ज्या गोष्टीसाठी जे करायला लागतं ते गोष्ट आपल्याला करायलाच पाहिजे, अन्यथा त्याचा काहीही अर्थ उरत नाही. आता मी विश्वासाविषयी बोलत होतो की विश्वास हे काय आहे? पाया आहे. पाया दिसतो का? आता ह्या बिल्डिंगचा पाया कुठे? कुठे? खाली आहे. बरोबर ना? ज्यावेळेस आपले जे बंधू पेत्र सांकाल आहेत, जे जुने लोक आहेत, त्यांना माहिती असेल की ज्यावेळेस पाया खोदला होता, किती खड्डा खोदला होता, किती सळ्या टाकल्या, कसे दगड लावले, कसे सिमेंट लावले. बरोबर. आज आपण ते पाया बघू शकतो का? नाही पाहू शकत. पण ते पाया बांधलेला होता म्हणून आज आपण पहिल्या मजल्यावरती बसून. तर तसंच विश्वास हा आपल्या प्रत्येक व्यक्तीचा पाया आहे. जर आपला पाया मजबूत नाही तर आपलं ख्रिस्ती जीवन मजबूत नाही. तुम्हाला साधं सोपं गणित आहे की ज्या घराचा पाया
डामडोल असतो, ज्या घराचा पाया मिक्स असतो, तर ते घर कसं उभं राहणार? कसं उभं राहणार? पडून जाईल. बरोबर ना? पहिले काय होणार? भेगा येणार भिंतींना, हा, आणि जे पिलर आहेत त्याच्यामध्ये भेगा येणार आणि हळूहळू हळूहळू काय कालांतरानंतर पडणार. जर पाया मजबूत असला तर? हालेलुया, हालेलुया. आता त्यातल्या त्यात आपल्यामध्ये आमच्यासारखे विश्वासू लोक असतात की बिल्डिंग उंच पाहिजे. उंच म्हणजे मी विश्वासू आहे, मला सेवा करायला पाहिजे, मला परमेश्वराचं दान मिळायला पाहिजे, मला भविष्य सांगता आलं पाहिजे, मला संदेश सांगता आला पाहिजे, माझी बिल्डिंग उंच पाहिजे. जेवढी उंच बिल्डिंग तेवढा पाया खाली खोल. जेवढी छोटी बिल्डिंग, आपले साधं घर बांधायचे जास्त खोल नाही गेलं तरी चालतं. हालेलुया. पण उंच बिल्डिंग बांधायची म्हणल्यानंतर तेवढं जमिनीच्या खाली जावं लागेल. जमिनीच्या खाली पाया घट्ट बांधावा लागेल. तेवढाच विश्वास आपला मजबूत पाहिजे. बायबल सांगतं एलिया ही आपल्यासारखाच मनुष्य होता. कोण म्हणतं? पौल म्हणतो आपल्याला की एलिया आपल्यासारखाच होता, त्यांनी पाऊस थांबवला. आपल्याला थांबवता येईल? कारण आपला विश्वास नाही तेवढा. कारण आपला विश्वास नाही तेवढा. आपलं आजचं वचन जे आहे मत्ते शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 14 ते 21 आपण हे काढूया. परत एकदा कोणीतरी वाचा माझ्यासाठी. मत्ते शुभवर्तमान 17वा अध्याय भेटलं? वाचा. हा. बस बस. हालेलुया. या ठिकाणी एक परिस्थिती आहे की एक फेब्रेकरी मुलगा आहे, त्याचे वडील गुडघे टेकून प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे काय करतायत? विनंती करत आहेत की माझ्या मुलाला बरं करा, माझ्या मुलाला बरं करा. कारण तुमच्या शिष्यांकडे मी ह्यांना नेलं होतं, माझ्या मुलाला नेलं होतं, पण त्यांना त्याला बरे करता आलं नाही. आता ह्याच्यावरती प्रभू येशूची प्रतिक्रिया आहे, ती कशी आलेली आहे मी वाचतो जरा. तेव्हा येशूने उत्तर दिले, अरे रे, हे विश्वासहीन व कुटील पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर राहावे. आता हे जे वाक्य आहेत हे रागाने घेतलेले असतील का उदास होऊन घेतलेले असतील का आनंदाने घेतलेले असतील? कशा, म्हणजे तुम्हाला काय वाटतं कशावरून घेतले असतील प्रभू परमेश्वराने? दुःखी होऊन. जोसेफ म्हणतायत की दुःखी होऊन घेतलेले. अजून? हालेलुया. बरोबर आहे, दुःखी होऊन, आणि त्याच्यामध्ये थोडंसं राग मिक्स आहे. राग का आहे माहिती आहे का? कारण प्रभू येशू ख्रिस्तासोबत ते राहत आहेत. कोण? शिष्य. आणि शिष्य प्रभू येशू ख्रिस्तासोबत राहत असताना सुद्धा, एवढ्या लोकांना प्रभू येशूने बरं केलेलं बघितलेलं असताना सुद्धा, त्यांना सगळे अधिकार दिलेलं असताना सुद्धा काही गोष्टी त्यांना करता येत नाही. त्याच्यामधलं हे फेब्रेकरी व्यक्तीचं एक गोष्ट आहे. आणि ते त्याच्याकडे प्रभू येशूकडे आल्यानंतर प्रभू येशूचे वक्तव्य आहे, प्रभू येशू असं बोलत आहे की अरे रे, हे विश्वासहीन पिढी. सगळे शिष्य विश्वासहीन होते का? आपण विश्वासहीन आहोत का? हा?
आता शिष्यांना बघून जर प्रभू विश्वासहीन बोलू शकतो, आपल्याला बघून काय बोलू शकतो हे विचार करायची गोष्ट आहे का? स्वतःला प्रश्न विचारायची गरज आहे आज. 12 शिष्य जे सोबत सोबत होते, त्यांनी फक्त ह्या फेब्रुवारी व्यक्तीला जे दुरात्मा लागलेला होता, जे त्याला त्रास होता, ते बरे करता नव्हता आलं त्यांना, पण बाकीच्या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. असं नाही की त्यांच्याकडून एकही भूत निघाला नव्हता. हालेलुया. त्यांच्याकडून भूत निघालेले होते, त्यांच्याकडून शैतान निघालेले होते, त्यांच्याकडून लोक बरे झालेले होते. त्यांच्या 12 प्रेषितांचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरती होता. तरी सुद्धा प्रभू येशू शिष्यांसाठी काय शब्द वापरतायत? हे विश्वासहीन पिढी, मी तुमच्या सोबत कोटवर राहू. हालेलुया. आज फिजिकली प्रत्यक्षात म्हणजे शरीरासकट प्रभू येशू आपल्यामध्ये नाही, पण आपल्यासोबत कसा आहे? पवित्र आत्म्याद्वारे. हालेलुया. प्रभू येशूने जे वचन दिलेलं होतं की मी या जगाच्या अंतापर्यंत तुमच्या सोबत असेल, तर आमचा विश्वास आहे की तो आमच्या सोबत आहे. हालेलुया. हालेलुया. तर प्रभू येशू जर आपल्या सोबत आहे, तर आपल्याला कुठल्या गोष्टीची भीती आहे? आपल्या विश्वासाला थोडंसं हलवायची आज गरज आहे. हालेलुया. आपण काय करतो माहिती आहे का? एकमेकांना सांगतो किंवा संदेशामध्ये आपण बरेच लोकांना सांगताना ऐकलेलं असेल की विश्वास ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे, विश्वास ठेवायला पाहिजे. पण विश्वास ठेवायचा कसा हे कोण नाही शिकवत. विश्वास ठेवण्यासाठी काय करायचं हे कोण नाही शिकवत. किंवा विश्वास हे कसं कार्य करतं हे कोण नाही शिकवत. हालेलुया. आता विश्वास म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे. काय आहे विश्वास म्हणजे? जोरात जोरात. नाही, विश्वास म्हणजे काय? इब्री लोकांस पत्र 11 अध्याय 1 वचन. विश्वास हा अशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे. हे सगळं माहिती आहे. आता आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आहे, न दिसणाऱ्या विषयीची खात्री. आता प्रभू येशू दिसतो का? फोटो बघितलेले आहेत आपण. इमॅजिन मध्ये जे फोटो काढून आपण घराघरी बघतो, एक असा आहे, एक असा आहे, है ना, खड्डा वगैरे, जे माहिती आहे त्याच्याप्रमाणे ज्या चित्रकारांनी बनवलेलं आहे. पण एक्झॅक्ट कोण बोलू शकतं की ह्याच प्रमाणे, या फोटो प्रमाणेच प्रभू येशू ख्रिस्त दिसत होता? नाही. याचा अर्थ की प्रभू येशूला आपण पाहिलं नाही. पण आपला विश्वास आहे, आपला विश्वास आहे की 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरती आले. त्यांनी 33 वर्ष जगले. 33 वर्षामध्ये त्यांनी कार्य केलं. बरेच लोकांना बरं केलं. 5000 लोकांना, 4000 लोकांना जेवण चारलं. बरोबर. आणि योहान म्हणतो की त्यांनी इतके चमत्कार केले, इतके चमत्कार केले, जर ते लिहून काढलेलं असतं त्या जगामध्ये पानं पुरली नसती, पुस्तकं पुरली नसती. तर त्याच्यामधून काही छाटून आपल्याला बायबलमध्ये सापडतात. हा विश्वास आहे. पण ह्या विश्वासामध्ये काय होतं? आपला थोडासा अविश्वास गडबड करतो. जसं मी आता सुरुवातीमध्ये सांगितलं की आपण विश्वास ठेवतो म्हणून आपण देव आहे सगळ्या गोष्टी बोलतो. पण जो अविश्वास व जो नास्तिक व्यक्ती असतो तो काय म्हणतो? देव नाही, जे लिहिलेलं आहे तेच होणार. पण मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, की जे लिहिलेलं आहे त्याला खोडायची ताकद कुणामध्ये आहे? परमेश्वरामध्ये. जे इकडे लिहिलेलं आहे त्याला बदली करायची ताकद कुणामध्ये आहे? परमेश्वरामध्ये. हे विश्वास आपल्या प्रत्येकामध्ये जर असला तर ते होईल. हालेलुया. आपण यावेळेस उत्पत्तीमधून जे वचन आपण वाचलं होतं 12वा अध्याय 1 ते 3 आपण पुन्हा एकदा काढूया. काय लिहिलंय इथं? अब्राम कोण होता?
प्रेज द लॉर्ड. बरं इकडे लक्ष द्या. अब्राहम कोण होता? हा, विश्वासणाऱ्यांचा पिता, बरोबर. आता अब्राहमाची जर थोडीशी हिस्ट्री बघितली, अब्राहमाकडूनच यहुदी लोक आलेले आहेत, अब्राहमाकडूनच अरबी लोक आलेले आहेत. आपण कुठून आलोय मग? आपण विश्वासामधून आलोय. कुठून आलोय? अब्राहम, इस्माईल कुणाचा मुलगा होता? हगार, जे अब्राहमाची दासी होती. मग नंतर त्यांनी साराला इसाक झाला. हालेलुया. आणि इसाकाकडून इस्रायल हे वंशज, म्हणजे जे आपण इस्रायल आज म्हणतो ते पूर्ण वंश आहे, ज्याच्याविषयी आपण बायबलमध्ये बऱ्याच काही गोष्टी वाचतो. आपण कुठून आलो? आपण विश्वासाने आलो. म्हणून आपण त्याला पिता म्हणून संबोधतो. कसं? तो विश्वासाचा बाप आहे आणि आपण लेकरं आहोत. आपल्यामधून जर तो आपण विश्वास ठेवत नाही तर आपण त्याची लेकरं नाही. म्हणून अब्राहमाला जे आशीर्वाद मिळालेले आहे ते मला सुद्धा मिळतील असा कुणाकुणाचा विश्वास आहे? हालेलुया. हात जरा नीट वर करा म्हणजे मला पण समजेल. हालेलुया. असा विश्वास म्हणजे प्रत्येक, मी सांगितलं ना की प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळा आहे. म्हणून तुमच्या जीवनामध्ये नाही का कार्य पण वेगवेगळे आहेत, म्हणून तुमचे हात पण वेगवेगळे आहेत. कुणाचा हात एवढा आहे, कुणाचा एवढा आहे, कुणाचा एवढा आहे, कुणाचा एवढा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता अब्राहमाला परमेश्वर काय म्हणतो बघा. परमेश्वराने अब्राहमाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन, मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन, तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन, तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. तुझ्यापासून सर्व कुळे आशीर्वादित होतील. हालेलुया. हे कुणाकडून आलेले शब्द आहेत? परमेश्वराकडून, पित्याकडून अब्राहमाला आलेले शब्द आहेत. आता मला एक गोष्ट सांगू द्या. अब्राहम एका ठिकाणी राहत होता आणि अचानक वाणी येते की चल तू तुझ्या लोकांना सोड आणि मी सांगतो त्या ठिकाणी जाऊन तुला राहायचं आहे. मग मी काय करणार आहे? मी तुला आशीर्वादित करणार आहे. जे तुझे अभिष्ट चिंततील त्यांचं मी अभिष्ट करणार आहे, जे तुझं अनिष्ट चिंततील त्यांचं मी अनिष्ट करणार आहे. हे आशीर्वादाचे वचन कुणाकडून प्राप्त झाले? आज जर असा आवाज तुम्हाला आला तर काय कराल? जोसेफ, तुझ्या लोकांना सोडून तुला इकडे जायचंय, मी सांगतो तिकडं, काय करणार जोसेफ? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी सिच्युएशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे की अब्राहमावरती, आणि तो आज आम्ही 40, म्हणजे जोसेफ 40चा, मी 40चा आहे, इकडं बरेच लोक जे आहेत जास्तीत जास्त 60. पण अब्राहम जो होता 75 वर्षाचा होता त्यावेळेस त्याला हे वचन प्राप्त झालेलं आहे. आणि 75 वर्ष म्हणजे त्याच्या लोकांमध्ये तो बऱ्यापैकी बरे वर्ष राहिलेला आहे. आणि त्या 75 वर्ष त्या सगळे लोक गणगोतान लोकांबरोबर राहत असताना अचानक त्याला वचन येतं की तू आता इथून निघायचं, मग मी तुला आशीर्वादित करेल. हालेलुया. पण आपण असलो असतो तर 75 वर्ष झाले परमेश्वरा, 75 वर्ष मी या लोकांबरोबर राहतोय. हा, ह्या मातीमध्ये मी जन्मलो, ह्या मातीमध्ये मला जायचंय. हा, हे घर बांधलंय मी, 4 वर्ष किती कष्ट केले मी या घरामध्येच मी मारणार. अशी पेटी बनवा, अशा खड्डा खोदा, त्याच्यावरती हे वचन लिहा.
अशी सगळी तरतूद असते आपली. बरोबर आहे का नाही? पण अब्राहमाला बाप का म्हणतात ना, विश्वासाचा, देवावरच्या विश्वासाचा बाप का म्हटलं जातं ना, मी हे सांगायचा प्रयत्न करतोय आज. की अचानक एक वाणी येते आणि त्या वाणीला ऐकून अब्राहम काय करतो? आपल्या लोकांना सोडून, आपलं घर सोडून, जे व्यवसाय, जे धंदा, जे काम तो करत होता ते सगळं सोडून, तो आपलं घरदार सोडून ज्या ठिकाणी, आता अजून सांगितलेलं नाही कुठं जायचंय म्हणून, ऍड्रेस बिड्रेस लोकेशन गुगल काहीच पाठवलेलं नाही अब्राहमाकडं. हे लोकेशन आहे, या लोकेशन प्रमाणे असा रस्ता आहे, इथे हे सापडणार आहे, तिथं सापडणार आहे, असं काहीच नाहीये. फक्त काय आवाज आहे आणि त्या आवाजावरती अब्राहमाने काय केलेलं आहे? विश्वास ठेवलेला आहे. हालेलुया. काय केलेला आहे? विश्वास ठेवलेला आहे. आणि त्यांनी काय केलेलं आहे? निघालेला आहे. मला तुम्हाला सांगू द्या, आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला आशीर्वाद तर पाहिजे, आपलं जे अनिष्ट चिंततील त्याला परमेश्वराने अनिष्ट केलं पाहिजे, जे आपलं अभिष्ट चिंततील त्याचं देवाने अभिष्ट केलं पाहिजे. पण देव जे बोलतोय ते मला नाही समजणार. असं कसं तेव्हा? मी माझ्या लोकांना सोडून कुठे जायचं तेव्हा? हालेलुया. पण तरी सुद्धा एक गडबड त्याने केली माहितीये का? निघताना लोटला बरोबर घेतलं. काय केलं? लोट पुतण्या लय जीव होता. आता परमेश्वरची आज्ञा काय होती? कुणाला होती? अब्राहमाला होती. आता अब्राहमाने विश्वास ठेवला, निघताना निघाला, पुतण्या मी पण येतो, चल. पण तुम्ही ज्यावेळेस बायबल पुढे वाचाल, जोपर्यंत लोट त्याच्या सोबत होता तोपर्यंत परमेश्वराकडून जे येणारा आशीर्वाद आहे, पूर्णपणे आशीर्वाद, तसं तो आशीर्वादित होता, कारण परमेश्वराने त्याला बाहेर काढलेलं होतं आणि त्याच्यामुळे लोट सुद्धा आशीर्वादित झालेला होता. पण जो ऍक्च्युअल मध्ये त्याला परमेश्वराने आशीर्वाद देणं केलेलं होतं ते त्याला मिळालेलं नव्हतं. पण ज्या वेळेस लोट त्याच्यापासून विभक्त झाला त्यावेळेस त्याला इसाकाचा सुद्धा आशीर्वाद मिळाला. अजून आणि अजून आशीर्वादित अब्राहम झालेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. हालेलुया. आपल्याला बरेच वेळा देवाची वाणी आलेली असेल, आपल्याला बरेच वेळा देवाने आवाज दिलेला असेल की लेका तू निघ, आता ह्या सगळ्या गोष्टींपासून सोड, परमेश्वराच्या वचनाकडे मनन कर. पण आपल्याला जे जगिक गोष्टी आहे ना, हे सुटत नाही प्रियांनो. हालेलुया. जगातील काही गोष्टी ज्या आहेत ना, जे आपल्याला प्रिय असतात ते सुटत नाही. आणि ते सुटत नसल्यामुळे ना आपल्याला देवाची जी वाणी आहे ना ती पुसट झालेली आहे. अब्राहमाला ज्या प्रकारे एकदम स्पष्टपणे देवाचा आवाज ऐकायला आला, आपल्याला नाही येत. येतं का? येतं का? काहीतरी स्वप्नामध्ये परमेश्वर काहीतरी बोलून जातो, ते सुद्धा आपल्याला कळत नाही, कारण आपण त्या आत्म्यामध्ये जगत नाही प्रियांनो. हालेलुया. कारण देव या वचनातून बोलतो, देव स्वप्नामधून बोलतो, देव सेवकाकडून बोलतो, पण आपण त्या गोष्टींकडे कानाडोळा करतो कारण आपल्याला ते बोचतं, ते आपल्याला पटत नाही. हालेलुया. पुढे गेल्यानंतर आपल्याला अब्राहमाच्या अजून एक स्टोरी आपण घेऊया की त्यांनी परमेश्वरांनी त्या अब्राहमाला काय वचन दिलं नंतर की तुला पुत्र जन्माला, तू सारा पुत्र जन्माला घालणार आहे. तर त्यांचं वय किती झालं होतं? निघतानाच 75 होतं. 80 क्रॉस झाले, 85 पर्यंत आलेले आहेत. परमेश्वराचं वचन परत प्राप्त झालेलं आहे की तुझी संतती मी अशा करणार, तसं करणार. ह्या ताऱ्यांना बघतोयस ना तू, हे ताऱ्यांना मोजता येतं का? तशी तुझी संतती करणार. हे वाळूंना बघतोयस ना तू, हे वाळूचे कण मोजता येतात का? नाही. तुझी संतती अशी करणार. पण प्रॉब्लेम काय आहे? त्याला एकही लेकरू नाही. आहे का? नाही. आता जी गोष्टी हयात नाही त्याच्याविषयी परमेश्वर बोलत आहे, तरी सुद्धा अब्राहमाने काय करायचं आहे? तरी सुद्धा ख्रिस्त विश्व मंडळीच्या लोकांनी काय करायचं आहे?
आज तुमची परिस्थिती तुमच्या बाजूनी नाही. तुमच्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स आहेत. आई वडिलांना आपल्या लेकरांविषयी काही ना काही चिंता आज नक्कीच असते. पण तुम्हाला मला सांगू द्या, तुम्ही जर प्रार्थना करून विश्वासाने जे काही मागाल ते परमेश्वर नक्कीच करेल. ज्या गोष्टी दिसत नाहीये, आज तुमचा मुलगा चर्चमध्ये येताना दिसत नाही, तुमची मुलगी चर्चमध्ये येताना दिसत नाहीये, तुमची परिस्थिती हालाकीची होत चालली आहे, पैसा पाहिजे नाही, कर्ज वाढत चाललेले आहे, तुमची परिस्थिती तुमच्या बाजूनी नाही, घरामधले भांडण संपत नाही, याच्याकडून भांडण संपले की त्याच्याकडून, ह्या बाजूवाल्या बरोबर भांडण संपली की हा बाजूवाला उठतो, हा बाजूवाला शांत झाला की मागचा उठतो, मागचा संपला की पुढचा उठतो. असं तुमची परिस्थिती जरी असली तरी मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये आणि तुमची परिस्थिती बदलणार आहे. हे जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर नक्कीच परमेश्वर बदल. पण जर तुम्ही विश्वास नाही ठेवला, हे असंच होणार आहे, मला एरोड्यामध्ये राहून काय उपयोग नाहीये, हे असंच आहे, मी आता एरोड्यामध्ये इतके वर्ष काढले ना, असं जर तुम्ही विचार करत असाल ते मग तसंच होईल. कारण विश्वास असंही कार्य करतं आणि विश्वास तसंही कार्य करतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा आपण अब्राहमाकडे येऊया. अब्राहमाला काय आशीर्वाद, अजून एक आशीर्वाद मिळाला की तुझी संतती एवढी एवढी होणार. आता त्याने आपली शक्कल लढवली. साराने सांगितलं की दाशी बरोबर लग्न कर. बरोबर. परमेश्वराला काय परत अब्राहमाला काय वचन आलं की ह्याच्या विषयी नव्हतं सांगितलं मी तुला, ये तेरा दिमाग है, ये मैंने दिया हुआ आशीर्वाद नहीं है, हे मी दिलेला आशीर्वाद नाही आहे, हे तुझं डोकं आहे. हालेलुया. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद असं नाही का, म्हणजे त्या आशीर्वादाला असं जोड नसती, टाके नसतात, ते परिपूर्ण आशीर्वाद असतो. हालेलुया. बोला, मला जे आशीर्वाद मिळणार आहेत, बोला, ते जोडलेले नसणार आहेत, ते परिपूर्ण असणार आहेत, ते परिपूर्ण असणार आहेत. हालेलुया. तर इसाक हा परिपूर्ण आशीर्वाद होता अब्राहमाचा. परंतु अजून एक अडचण आहे आता इथं, सगळ्यात मोठा अडचण आहे. कुठली अडचण आहे? कोण सांगेल? कोण सांगेल? वय. काय वय? किती? 100 वर्ष. मला तुम्ही सांगा, आता आजच्या या काळामध्ये एक पुरुष किंवा एक स्त्री एका लेकराला जन्म देण्यासाठी किती, शेवटचं वय कितपर्यंत असायला पाहिजे? 40? हा, 40. बरोबर. जास्तीत जास्त 40, 45. हा, आता भरपूर सायन्स आले तरी सुद्धा 50 धरायचं का? 50. सारा किती वयाची होती? 90. आणि अब्राहम किती वयाचा होता? का बरं परमेश्वराने इतका उशीर केला असणार आशीर्वाद द्यायला? काय वाटतं तुम्हाला? हा, विश्वास पारखला जातो. बरोबर आहे. अजून अजून परमेश्वराची योजना. बरोबर. परमेश्वर ईर्ष्यावान आहे, हे आपल्याला सर्वांना माहित आहे. कदाचित तुम्ही ऐकलं पण असेल किंवा ऐकलं सुद्धा नसतील. पण अब्राहम 100 वर्षाचा झालेला होता, सारा ही 90 वर्षाची झालेली होती. शारीरिक दृष्ट्या त्यांचे बाळ जन्माला जे देण्याचे जे वय होतं ते सरलेलं होतं. साराचं कुस चुकलेली होती. अब्राहमाच्या शरीरामध्ये पण ती ताकद उरलेली नव्हती की तो एका बाळाला जन्म देऊ शकेल. म्हणजे सायंटिफिक आपण म्हणतो ना, शास्त्रीय दृष्ट्या सगळं काय सरलेलं होतं, सगळं काय पार जायला होतं. आता जर सारा
अशा परिस्थितीमध्ये असली असती की जन्म देऊ शकते आणि अब्राहम सुद्धा त्या परिस्थितीमध्ये असला असता आणि परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला असता, तर काय म्हटलं गेलं असतं? झालं ना, या वयात होतात असे बोलणारे पण असले असते ना, बरोबर आहे का नाही? मग परमेश्वराला गौरव कसा मिळाला असता? अर्धे लोक, आपल्यासारखे लोक म्हटले असते परमेश्वराने दिलेला आशीर्वाद आहे साऱ्याला, अब्राहमाला, आणि त्यामुळे इसाकाने जन्म घेतलेला आहे या वयामध्ये. आणि काही लोक असे म्हणत नाही, या वयामध्ये होतो ना, 70च्या त्या काळामध्ये 70 वर्षापर्यंत होतं ना, होतं की त्याला झाला बघा, तिला झाला बघा, ह्याला झाला बघा, अशी उदाहरणं दिली असते. परंतु परमेश्वराने वाट यासाठी बघितली की पूर्ण शरीरामधून जी ताकद, जे शास्त्रीय दृष्ट्या पूर्णपणे मनुष्याकडून होणारे जे ताकद असायला पाहिजे जन्म देण्याची, ती पूर्ण संपायला पाहिजे. त्यानंतर मी अब्राहमाला आशीर्वाद देणार आहे, त्यानंतर इसाक जन्माला येणार आहे, आणि त्यानंतरच त्या इसाहाकाला जे पुत्र जे मुली होतील त्यांना परमेश्वर आशीर्वादित करणार आहे. आज त्याच्याकडून येणारी जी संतती आहे ती ताऱ्यांसारखी आहे. आज आपण पाहतोय की त्याच्याकडून आलेली संतती जी आहे ती वाळूसारखी आहे. परमेश्वराने दिलेला आशीर्वाद पूर्ण झालेला आहे. परमेश्वराने आपल्याला सुद्धा आशीर्वादित केलेला आहे प्रियांनो. फक्त आपला विश्वास जो आहे ना, ते बळकट करायची गरज आहे. हालेलुया. आपल्याला आपला विश्वास जो आहे तो बळकट करायची गरज आहे. आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? आपला विश्वास डामडोल असतो. का असं? का? कारण विश्वास आहे ना, वार्ता ऐकण्याने वाढते, बरोबर? पण आपण काय वार्ता ऐकतोय हे पण महत्वाचं आहे. जर आपल्या घरामध्ये किंवा आपण असे काही प्रोग्राम्स बघतोय, असे पिक्चर बघतोय, किंवा अशा लोकांबरोबर आपण राहतोय की सतत ते नकारात्मक नेगेटिव्ह बोलत जात आहेत की तुमच्या जीवनामध्ये काहीच बरोबर होत नाही बघा, तुमच्या जीवनामध्ये काहीच व्यवस्थित होणार नाही बघा, तुमचा मुलगा काय उपयोगाचा नाही आहे बघा, तुमची मुलगी काय वाया गेलेली आहे बघा, असं जर तुमचे कंटिन्यू सतत तुमच्या कानावर जर पडत राहिले तर तुमचा विश्वास तसा होणार आहे आणि तुमच्या विश्वासाप्रमाणे कार्य होणार आहे. मी जे बोलतो तुम्हाला कळतंय का? अशा लोकांपासून आपण किती हात लांब राहायला पाहिजे? नाही, खूप चांगलं बोलतात हो ते, आमचा टाइमपास होतो, दुपारचा टाइमपास असतो आमचा तो. पण त्या टाइमपास मध्ये तुमचा विश्वास खालावला जातोय, त्याचं काय? आज मला एक गोष्ट सांगा, तुमच्यामधून दररोजचा एक तरी संदेश ऐकणारा कोण कोण आहे YouTube वरती? बघा, आजच्या काळाची गरज आहे प्रियांनो. 30-30 सेकंडचे रील्स, 30-30 सेकंडचे रील्स वरती आपण आलेलो आहोत. आता पहिले 3.5-4 तासाचे पिक्चर असायचे, मग ते 3 तासावरती आले, मग ते 2.5 वरती, मग ते 1.5 तासावरती आले. आता 30 सेकंड वरती आपल्याला 30 सेकंड झालं की आपल्याला ते पण बोर होतं, लगेच आपण पुढे सरकवतो ना. कोण कोण सरकवतात? हे नाही आवडलं ते नाही आवडलं ते, बरोबर आहे का नाही? पण ते जे 30 सेकंडचे जे व्हिडिओ आहे ते तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या मनावरती, तुमच्या आत्म्यावरती काय प्रभाव टाकतायत ते तुम्हाला कळतंय का? ह्या वचनावरून नाही का बरेच काय आहे. ऍक्च्युली अब्राहम हा असा विषय आहे की त्याला 2-3 तास पण कमी पडतील. मला शॉर्ट मध्ये संपवायचं आहे की मला ह्या वचनावरून एक गोष्ट तुम्हाला सांगू द्या. तुम्हाला जर तुमच्या जीवनामध्ये रिझल्ट चांगले पाहिजे तर तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे? अभ्यासामध्ये म्हणजे शाळेमध्ये जर आपल्याला रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागतं?
मेहनत जास्त घ्यावं लागते, अभ्यास जास्त करावं लागतं, सकाळचं उठावं लागतं, पाठांतर करावं लागतं. हां, लाईट गेली तरी मेणबत्ती जाळून बसावं लागतं. बरोबर आहे ना? लिखाण काम करावं लागतं. मग मग एवढं सगळं केल्यानंतर 100% 100पैकी 100 मिळतात का? मिळतात का? हा, नाही. एवढी सगळी मेहनत करून सुद्धा व्यक्ती 70, 75, 80 पर्यंत पोहोचतो. पण आपला अशी विश्वास असतो, अशी गफलत असते आपली की मी काय मेहनत नाही करणार, मी चर्चला जाणार नाही, मी प्रार्थना करणार नाही, मी बायबल वाचणार नाही, पण मला आशीर्वाद देवाने माझं ऐकलं पाहिजे. असं कसं होईल? असं कसं होईल? परमेश्वर हे पण म्हणतो ना की तुमच्या एक तरी पाऊल यायला पाहिजे, 99 पाऊल तो खाली येणार. पण आपला अशी परिस्थिती आहे की नाही नाही देवा, एक पाऊल, सोफ्यावर बसलोय मी, ते पाऊल पण मला उचलता येत नाहीये. हा, हालेलुया. आता विश्वास वाढायचा कसा, आपण ह्या विषयावरती बोलत होतो की तुम्ही आज जमलेले आहात, आपण एकमेकांना कधीच कॉल करत नाही. झाला रविवारी संदेश झाला, पाळसाहेब पण बोलत होते की या वचनावरती असं बोलले तसं बोलले, मनन चिंतन होतं का? नाही होत. बरं, यूट्यूबवरती बरेच लोक संदेश ऐकतात, बरेच लोक ऐकत नाही. तुम्हाला सांगू द्या, जे तुम्ही ऐकताय त्याच्याप्रमाणे तुमचा विश्वास होणार आहे. जे तुम्ही ऐकताय त्यामुळे तुम्ही जे ऐकताय त्याच्याकडे खूप बारकाईने लक्ष द्या, जेणेकरून ना तुमचा विश्वास भक्कम व्हावा. हालेलुया. आता दुसरी गोष्ट, एक तर झालं, आता मी काय बोलतोय ते विश्वास आपला वाढवायचा कसा आणि विश्वास हा भक्कम करायचा कसा ह्याच्याविषयी बोलतोय. काय करायचंय? पहिली गोष्ट ऐकणं. काय ऐकायचंय आपल्याला? हा, चांगलं विश्वासू लोकांमध्ये उठणं बसणं, बायबलमधले वचनं हे जे बोलतायत त्या तसे व्हिडिओ बघा. त्याच्याने काय होतं माहितीये? आपला विश्वास वाढतो. साक्ष, त्याच्या जीवनामध्ये हे झालं, तो एवढा आजारी होता, कॅन्सर होतं, कॅन्सर बरे होत आहेत, एड्स बरे होत आहेत. हा, डोळे नव्हते, डोळे दिसायला लागला त्यांना, पायाचा असा प्रॉब्लेम झाला होता, ऍक्सिडेंट झाला होता, पण देवाने जीव वाचवलेला आहे. हालेलुया. पण आपण काय करतो माहिती का? न्यूज लावतो आपण, न्यूजमध्ये आलेल्या सगळ्या गोष्टी जे बघतो, तामिळी घाटामध्ये थार पलटली, 6 लोक मेले, एका 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालेला आहे, असंच सगळ्या गोष्टी न्यूजमध्ये सापडणार आहे तुम्हाला. आणि हे ज्यावेळेस आपण बघतो ना प्रियानो, हे आपण तेवढे मॅच्युअर्ड, तेवढे समंजस नाही झालेले देवामध्ये की आपण ते तिथल्या तिथं थांबू शकतो. आपण काय करतो ना, ते घेतो आणि त्याच्यावरती आपण विचार करत बसतो. करतो का नाही? बघा, मी सांगितल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं का नाही? 4 वर्षाच्या मुलीवरती, बापरे बापरे, आलं का नाही? कारण ते कुठेतरी डोक्यामध्ये होतं तुमच्या. हालेलुया, हालेलुया. तर तुमच्या जीवनामध्ये जर रिझल्ट पाहिजे तर पहिली गोष्ट, तुम्ही ज्या लोकांच्या सराउंडिंगमध्ये आहात ते विश्वासू लोक पाहिजे आणि ते वचनामध्ये खंबीर पाहिजे. तुमचा असा मित्र किंवा अशी मैत्रीण पाहिजे की ते तुमच्यापेक्षा जास्त विश्वासू आहे. नाही तर काय होतं माहिती का? एखाद्या अशा विश्वासू व्यक्तीबरोबर तुम्ही राहता की त्याला मत्ते कुठे, प्रेषितांचे कृत्य कुठं आहे, अशा लोकांबरोबर जर तुम्ही राहताय तर काय होतं ना, तुम्ही डिस्चार्ज होता. काय होता? काय होता? चार्जिंग आणि डिस्चार्जिंग, माहिती आहे ना? मग सगळं शिकवलेलं त्याला शिकवावं लागतं, सगळं शिकवलेलं त्याला शिकवावं लागतं. अरे इथं नाही रे देवा, इथं वचन आहे मत्ते 7:7, योहान 10:10, चोर येतो नाश करायला, घात करायला. मग त्याला शिकवण्यामध्ये पूर्ण वेळ घालवला तर सुवार्ता कशी पसरवायची आपण? हा, वडिलांनो, आयांनो, तुम्ही आपल्या लेकरांनाच नाही का सगळं हे वचनामध्ये हे वाच, ते वाच,
असं प्रत्येक वेळेस करू नका. काय होतं माहिती आहे का, अरे भेटलं वाटतं आता मम्मीला काहीतरी वचन. लेकरं असे करतात. हा, मला वचन दाखवतात, स्वतः पाळतात का? हे असं पण येतं. हे वचन तर दाखवलं मला, पण स्वतः आहेत का? त्यामुळं आपल्या कृतीद्वारे आपल्या लेकरांवरती तो प्रभाव पडावा. आपल्या विश्वासाद्वारे आपल्या लेकरांचे विश्वास वाढले गेले पाहिजे. प्रियांनो, आपण ज्या पद्धतीने लोकांबरोबर राहतो त्या पद्धतीने आपला विश्वास होतो, आणि त्या पद्धतीने आपला विश्वास असल्यामुळं आपले जे रिझल्ट आहे ते रिझल्ट त्याप्रमाणे होतात, आणि ते रिझल्ट चुकीचे झाल्यामुळं आपल्या लेकरांचे रिझल्ट सुद्धा चुकीचे होऊ शकतात. त्यामुळे आपला विश्वास खंबीर होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे अब्राहमाला दिसत नव्हतं पण त्याने विश्वास ठेवला. तुम्हालाही दिसत नाहीये की चांगलं होतंय, तरी सुद्धा विश्वास ठेवा, तुमच्या जीवनामध्ये सगळं चांगलं होणार आहे. हालेलुया, हालेलुया. दुसरी गोष्ट, विश्वास वाढवण्याची दुसरी गोष्ट, 1-2 मिनिटं अजून घेईल, मग आपण संपूया. जे बायबलमध्ये आता आपण 118 स्तोत्रसंहिता वाचलं, पुन्हा एकदा कोणतरी काढा. भेटलं? वाचा. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आता इस्रायलाने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अहरोनाच्या घराण्याने म्हणावे की त्याची दया सनातन आहे. परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनी म्हणावे की त्याची दया सनातन आहे. अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. हालेलुया. बस बस. परमेश्वराने केलेल्या तारणाबद्दल उपकार स्तुती करत आहे. आणि या ठिकाणी 5व्या वचनामध्ये असं लिहिलं आहे की अडचणीत असताना मी परमेश्वराचा धावा केला, तो ऐकून परमेश्वराने मला प्रशस्त स्थळी नेले. प्रशस्त स्थळी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रशस्त स्थळी. पुढं असं लिहिलेलं आहे की परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, मी भिणार नाही, मनुष्य माझे काय करणार. ह्या अशा तुमच्या मुखातून येणारे वचन आहेत का? हे आपल्याला बोलावे लागणार आहे. हे वचन ऑलरेडी आपल्याला तयार मिळालेले आहेत. हे आपल्याला आहेत ऑलरेडी स्तोत्रसंहितामध्ये. हे आपल्याला वाचून काढायचं आहे, आपल्याला मनन करायचं आहे, आपल्याला तेच वारंवार बोलायचं आहे. त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये बदल होत आहेत का नाही तुम्ही पहा. पुढे काय लिहिलं आहे, माझा सहाय्यकर्ता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे, माझा द्वेष करणाऱ्यांची दशा माझ्या इच्छेप्रमाणे झालेली मी पाहीन. हालेलुया. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. हे बोलताय का तुम्ही? बोलताय तसं वागताय मग तुम्ही? परमेश्वरावर भरोसा ठेवावा, मनुष्यावर भरोसा ठेवावा त्याच्यापेक्षा परमेश्वराला शरण गेले कधी पण बरे, हे आपण बोलतोय. पण शेवटी फिरून परत परमेश्वर दिसत नाहीये, मग याच्यावर या व्यक्तीवर त्या व्यक्तीवर भरोसा ठेवणं येतं. असं करू नका. कारण तुमच्या जीवनामध्ये काय आशीर्वाद पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडवण्याचा आहे हे परमेश्वराला माहीत आहे. फक्त तो वाट बघत आहे की तुम्ही तुमच्या विश्वासाने त्याच्या समोर गुडघे टेकून प्रार्थना करणार, आणि प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर योग्य व्यक्तीला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी पाठवणार. योग्य व्यक्तीला. तुम्हाला व्यक्ती शोधत जायची गरज नाही पडणार. योग्य व्यक्ती. तुम्हाला विश्वास सुद्धा बसणार नाही की ह्याने येऊन मला मदत केली यार, ह्याच्यावर तर विश्वासच ठेवला नव्हता मी. माझा तर विश्वास ह्या मित्रावरती होता, या मैत्रिणीवरती होता. ही तर डोकून पण बघत नाहीये मला. आणि ज्याच्यावरती विश्वास सुद्धा नव्हता त्यांनी येऊन मला मदत केली, कारण परमेश्वराने त्याला पाठवलेला आहे. आमेन. हालेलुया. आता पुढे आपण ज्यावेळेस वाचतो 10 मध्ये, सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे. आता स्तोत्रकर्त्याला सर्व राष्ट्रांनी घेरलेला आहे. परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा
उच्छेद करीन. आता हे भविष्यामधला बोलतोय तो. काय बोलतोय? सर्व राष्ट्रांनी मला घेरलेले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करेन. आपण बोलतोय का आज? सर्व परिस्थिती माझ्या, लोकांना नाही बोलायचं, लोकांना नाही बोलायचं, मी स्पष्ट करतोय. नाहीतर तुम्ही घराच्या बाहेर याल, आज आज माझी परिस्थिती वाईट आहे, हा, कंबर इंबर कोसून लेडीज लोक करतात. आज माझी परिस्थिती वाईट आहे बा, माझा देव आहे, हा, बघून गेले एकेकाला. असं करू नका. एकट्यामध्ये जा आणि त्या परिस्थितीला बोला. जी परिस्थिती तुमच्या विरोधामध्ये, त्या परिस्थितीशी बोला. बोला बोलतोय ज्या पद्धतीने हा स्तोत्रकर्ता बोलतोय की सर्व राष्ट्रांनी मला घेरले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. त्यांनी मला घेरले आहे, खरोखर मला घेरले आहे, परमेश्वराच्या नावाने मी त्यांचा उच्छेद करीन. म्हणजे 2 वेळा बोलतोय बघा. आजचा प्रॉब्लेम आपला काय माहिती आहे का? आपण लोकांना खूप बोलतो, आपण स्वतःशी कमी बोलतो. तू ना असं कर, तसं कर, असं कर, तसं कर. लोकांना सल्ला द्यायला आपल्याकडे भरपूर सल्ले असतात, पण ज्यावेळेस आपल्यावरती परिस्थिती असतात त्यावेळेस बघा ना असं झालं, अरे तू तर मला सल्ला द्यायचा ना. हालेलुया. तर ही वचनं पाठ करून ठेवा. हा, मी पडावे म्हणून तू मला जोराने धक्का दिलास, पण परमेश्वराने मला सावरले. परमेश्वर माझे बल व माझे गीत आहे, तो माझे तारण झाला आहे. उत्सवाचा व तारणाचा शब्द नीतिमानांच्या वस्तीत आहे. परमेश्वरचा उजवा हात पराक्रम करतो. परमेश्वरचा उजवा हात उभारलेला आहे. परमेश्वरचा उजवा हात पराक्रम करतो. 17 वचन खूप मला आवडतो, मला पर्सनली आवडतो. मी मरणार नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन. काय वचन? मी मरणार नाही तर जगेन, परमेश्वराच्या कृत्यांचं वर्णन करण्यासाठी. आज काय होतं माहिती आहे का? बरेच वेळा इव्हन माझ्याही जीवनामध्ये अशी एक परिस्थिती आली होती, त्यावेळेस मला असं वाटलं की जाऊ द्या आता, बस झालं, बस खूप झालं आता, आणि आता आपला जीव, समजला ना तुम्हाला? कारण सगळ्यांच्या मनामध्ये या गोष्टी येऊन गेलेल्या असेल. खूप झाला आता, हा ऐकत नाही, ती ऐकत नाही, इतकं यांना सांगून समजवायचा मी प्रयत्न केला आहे, पण कोणच ऐकत नाही. हे असं कर बोलले की तसं करतात, असं बोललो की असं करतात. हा, नंतर मग रडत आमच्याकडेच येतात. काय करायचं काय? आपलं कोणी ऐकणार नाही, आपल्यावरती प्रेम करणारा कोणी नाही आहे. अशा परिस्थिती प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात आणि प्रत्येकाला असंच वाटतं की आज बस झालं, मी आमचा जीव आता. पण एक विश्वासू व्यक्तीला ॲक्च्युली हे वाक्य चुकीचं आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, माझ्या सुद्धा जीवनामध्ये आपण जसं असा विचार करतो ना, मग आपला विश्वास जो देवावरती आहे तो पूर्णपणे नाहीसा होतो. म्हणून तुम्हाला सांगू द्या, हे वचन प्रत्येकाच्या जीवनामध्ये असू द्या, पाठ करून ठेवा की मी मरणार नाही. बोला जोरात. तर जगेन. मी मरणार नाही तर जगेन. कशासाठी जगेल? हा, परमेश्वराच्या कृत्यांचं वर्णन करण्यासाठी जगेन. कशासाठी जगेन? परमेश्वराच्या कृत्यांचं वर्णन करण्यासाठी. तर परमेश्वराची काय कृत्य आहेत हे पण पाहिजे माहिती. वर्णन करायचं आहे ना, नुसतं वचन बोलल्यानंतर नाही उपयोग. परमेश्वराने काय काय केलेलं आहे? परमेश्वराने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. परमेश्वराने मला वाचवलेलं आहे. परमेश्वराने मला तारण दिलेलं आहे. परमेश्वराने मला पापांपासून वाचवलेलं आहे. मी तर नरकाच्या दरवाजावर उभं राहिलेलो होतो, पण परमेश्वराने त्या दरवाजाला माझ्यासाठी बंद केला आहे. कसं बंद केला? त्या वधस्तंभामुळे, त्या वधस्तंभावरती सांडलेल्या रक्तामुळे. ह्या सगळ्या गोष्टींचा विश्वास जो आहे त्याच्यामुळे परमेश्वराने मला वाचवलेला आहे. म्हणून मी मरणार नाही तर जगेन आणि परमेश्वराच्या कृत्यांचं आज वर्णन करणार आहे. तुम्ही हे विश्वासाने ज्यावेळेस करताना तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडेल प्रियांनो. मला माहित नाही की मी आज वचनामध्ये
तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो का नाही, किंवा विश्वासाची तुमच्यामध्ये 1% तरी वाढ झालेली का नाही, पण मला हे विश्वास नक्की आहे की आज जसे येऊन बसलेले होता तुम्ही, तसे आज तुम्ही नक्कीच नाही, तुमच्यामधला विश्वास नक्कीच वाढलेला आहे. हालेलुया. आणि त्या विश्वासाने आज आपण प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. करायची प्रार्थना. यस, आज आपण बोलूया, सगळ्यांनी मुख खोलूया, कारण जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये घडणार नाहीये प्रियानो. तर आपण आज सगळ्यांनी मिळून प्रार्थना करणार आहोत. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद करतो प्रपिता परमेश्वर, तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव देतो बाप्पा. खरोखर तू महान परमेश्वर आहेस प्रभू. आज प्रपिता परमेश्वर, आम्ही प्रभू आमच्या विश्वासाला हलवतो माझ्या परमेश्वरा. आमच्या विश्वास जे प्रभू या जगाच्या गोष्टींमध्ये हरवत जातं प्रभू, या जगाच्या गोष्टींवरती आमचा विश्वास जसा वाढत जातो तुझ्यावरून कमी होत जातो प्रभू. आम्हाला तू क्षमा कर माझ्या देवा. आमच्या प्रपिता परमेश्वरा, ज्यावेळेस प्रभू तुला प्रसन्न करणं विश्वासाद्वारेच आहे प्रपिता परमेश्वरा. आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवला तर तू आमच्यावरती प्रसन्न होत नाही प्रभू, तू आमच्यावरती खुश होत नाही माझ्या परमेश्वरा. प्रभू आमचा विश्वास तुझ्यावरती आहे प्रभू, की तू आम्हाला तारण दिलेला आहेस. आमचा विश्वास आहे की तू आम्हाला जीवन दिलेला आहेस. आमचा विश्वास आहे की तू आम्हाला वाचवलेला आहेस, आमच्या आजारापासून वाचवलेला आहेस, आमच्या पापांपासून आम्हाला वाचवलेला आहेस, आम्हाला प्रत्येक वाईट गोष्टींपासून आम्हाला वाचवलेला आहेस. हा विश्वास आमचा तुझ्यावरती आहे प्रभू. प्रभू आज आम्ही सर्वजण मिळून तुझ्याकडे आलेलो असताना प्रभू प्रार्थना करतो प्रभू, की माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या आहेत त्या गोष्टींना मी सोडून देतो प्रभू. ज्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये वाईट घडलेल्या आहेत प्रभू, ज्या गोष्टींमुळे माझा विश्वास हलका झालेला होता प्रभुता परमेश्वरा, ज्या गोष्टींमुळे माझा विश्वास हल्ला होता प्रभुता परमेश्वरा, त्या सगळ्या गोष्टी यावेळेस सोडून टाकून मी जिवंत देवावरती आम्ही विश्वास ठेवतो प्रभुता परमेश्वरा. आपण सगळेजणी बोलूया देवाशी की प्रभू आमचा विश्वास तुझ्यावरती आहे प्रभू, आमचा विश्वास तुझ्यावरती आहे प्रभू. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. धन्यवाद करतो प्रभुता परमेश्वर. प्रभू यावेळेस आम्हा प्रत्येक जण प्रभुता परमेश्वरा तुझ्या चरणी येतो प्रभुता परमेश्वर. तुझ्या वचनातून आम्ही जे शिकलो त्याप्रमाणे आज आम्ही म्हणतो प्रभू की आम्हाला सर्व वाईट गोष्टीने आम्हाला ह्या जगाने घेरलेला आहे प्रभू, आजाराने घेरलेला आहे प्रभू, कर्जाने घेरलेला आहे प्रभू. प्रभुता परमेश्वरा सगळीकडे वाईट 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 बातम्या आहे माझ्या परमेश्वरा, पण आमचा विश्वास जिवंत देवा तुझ्यावरती आहे आणि आमचा विश्वास आहे की प्रभू आमच्या जीवनामध्ये होणाऱ्या वाईट गोष्टी तू बदलणारा परमेश्वर आहेस. धन्यवाद करतो प्रभुता परमेश्वर. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया जीसस. आज तू आमचं जीवन बदललेलं आहे प्रभू. आज सगळं परिवर्तन प्रभुता परमेश्वरा घडणार आहे प्रभुता परमेश्वरा. आमचा हा विश्वास आहे प्रभू. प्रभू काल जसा मी होतो प्रभू आज मी तसा राहणार नाही, माझ्या जीवनामध्ये बदल घडणार आहे प्रभू आणि पुढच्या आठवड्यामध्ये येऊन मी साक्ष देणार आहे माझ्या परमेश्वरा. सगळ्या वाईट गोष्टी चांगल्या झालेल्या आहेत प्रभुता परमेश्वर. येशूच्या नावामध्ये, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या पवित्र रक्ताने मी धुवून शुद्ध झालेलो आहे. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. थँक्यू जीसस. प्रभू पुढचा संपूर्ण वेळ काल तुझ्या हातामध्ये सोंपवून देतो प्रभू. मी प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन.